सुगंध हा सह्याद्रीच्या मातीचा, आपल्या ज्ञानाचा व हक्काचा, जिथे वाहतो विचारांचा झरा. पाहत रहा एकमेव न्यूज चॅनल लक्षतारा. लक्षतारा न्यूज चॅनलमध्ये मी समीक्षा आपले सहर्ष स्वागत करते. सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या अमृत महोत्सवानिमित्त पत्रकार कृतज्ञता सन्मान सोहळा उत्साहात. दैनिक तुफान क्रांतीचे सोलापूर जिल्हा प्रतिनिधी गुलचंद भोरे यांचा पत्रकार कृतज्ञता सन्मानपत्र, शाल व सन्मानचिन्ह देऊन गौरव. सांगोला विशेष प्रतिनिधी. सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा सांगोला, ड्रीम फाउंडेशन सोलापूर आणि सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार कृतज्ञता सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कारंडे इंटरनॅशनल स्कूल ज्युनियर कॉलेज, कारंडे नगर, जुझारपूर येथे हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या सोहळ्यात दैनिक तुफान क्रांतीचे सोलापूर जिल्हा प्रतिनिधी गुलचंद भोरे यांचा पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल पत्रकार कृतज्ञता सन्मानपत्र, शाल व सन्मानचिन्ह देऊन व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सांगोला विद्यामंदिर येथे सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक कैलासवासी गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर कारंडे इंटरनॅशनल स्कूल ज्युनियर कॉलेज, जुझारपूर येथे मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी श्री गणेश वंदना व सरस्वती वंदन गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे उत्कृष्ट सादरीकरण केले. कार्यक्रमाचे निमंत्रक व ड्रीम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष काशीनाथ भातगुंडकी यांनी प्रास्ताविकात आपल्या संघर्षमय जीवन प्रवासाचा उल्लेख करताना सांगितले की, मी 10वीत नापास झालो, मात्र मनाने खचून न जाता ज्या विषयात नापास झालो त्याच विषयात पदवी प्राप्त केली. सायकलवरून दिल्ली येथे जाऊन तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची भेट घेतली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत राहिलो आणि आज या टप्प्यावर पोहोचलो आहे. पुढे जाण्यासाठी सर्वांची साथ आवश्यक आहे. पत्रकार बांधवांचा समाजाच्या जडणघडणीत महत्त्वाचा सहभाग असतो. पत्रकार क्षेत्रात कोणी छोटा मोठा नसतो, सर्वजण समान असतात. जिद्दीने आणि प्रामाणिकपणे काम करत रहा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी कारंडे इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष श्रीधर कारंडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तथा दैनिक सकाळ वृत्तसेवेचे माजी निवासी संपादक अभय दिवानजी म्हणाले की, पत्रकारितेच्या माध्यमातून वृत्तलेखनाची जबाबदारी पार पाडताना सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणे हे पत्रकारितेचे खरे उत्तरदायित्व आहे. तालुक्याच्या जडणघडणीत स्थानिक पत्रकारांनी दिलेले योगदान निश्चितच दिशादर्शक ठरेल. लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्यासाठी पत्रकारांनी निष्पक्षपातीपणे आणि सत्यनिष्ठेने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा PC झपके यांनी पत्रकारांनी आपल्या विधायक लेखणीतून समाजाला एकत्र आणण्यासाठी भरीव कामगिरी केली असल्याचे सांगितले. पत्रकारांनी भविष्यातही निर्भीडपणे सत्याची बाजू मांडावी. पत्रकारांचा गौरव करताना मनस्वी आनंद होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उन्मेष आतपाडीकर व सुनील जोंजाळसर यांनी केले, तर आभार प्रा धनाजी चव्हाण यांनी मानले. या सोहळ्यात सांगोला विद्यामंदिरचे प्राचार्य चारुदत्त जगताप, महाराष्ट्र साहित्य परिषद सांगोला शाखेचे पदाधिकारी, कारंडे इंटरनॅशनल स्कूल ज्युनियर कॉलेजचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकारांचा सन्मान आणि विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक सादरीकरणामुळे कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. तर पाहत रहा फक्त लक्षतारा न्यूज चॅनल. MSCIT व GCC-TBC टायपिंग कम्प्युटर कोर्ससाठी प्रवेश सुरू झाले आहेत. तर आजच आपला प्रवेश निश्चित करा. ठिकाण सिद्धेश्वर कम्प्युटर्स अँड टायपिंग इन्स्टिट्यूट, मशिदीजवळ, सूरत ज्वेलर्स, आटपाडी. संपर्क 94 238 31 340, 94 05 55 54 74. आपल्या हक्काचे एकमेव न्यूज चॅनल लक्षतारा. आजच चॅनलला सबस्क्राईब करा